विभाग 1च्या पेपर नंबर 1मधील पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या मधील जो काही पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय संविधानाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपणास माहीत आहे की ज्यावेळेस हिंदुस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची बाजारपेठ म्हणून पाहिलं जात होतं, त्यावेळेस बरेच बिगर आशियाई राष्ट्र उदाहरणार्थ फ्रेंच, पोर्तुगीज, डच हे या ठिकाणी आलेले होते। त्यांच्याबरोबरच इंग्रजांचा देखील याच्यामध्ये समावेश होता। या इंग्रज लोकांनी या ठिकाणी केवळ व्यापार न करता इथल्या राज्यकारभारामध्ये सहभाग घेतलेला दिसून येतो। बाकीची जी बिगर आशियाई राष्ट्र होती तर त्यांनी केवळ व्यापार केला, इंग्रजांनी मात्र व्यापाराचं निमित्त पुढं करून या ठिकाणी हिंदुस्थानातील राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ केलेली आहे किंवा हस्तक्षेप केलेला आहे। या इंग्रजांनी व्यापाराचं निमित्त करून आल्यानंतर या ठिकाणी राज्यकारभार सुरू केलेला होता आणि तो राज्यकारभार करण्यासाठी तो राज्यकारभार यशस्वी व्हावा म्हणून अनेक वेगवेगळे कायदे त्यांनी केलेत आणि त्या कायद्यांचा जवळून आपला अभ्यास झाला असल्यामुळं स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना भारतीयांनी निर्माण केली त्या राज्यघटनेमध्ये या कायद्यांचा प्रभाव पडणं स्वाभाविक होतं आणि म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला या कायद्यांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं। प्रास्ताविकेमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की व्यापाराचं निमित्त करून इंग्रजांचं हिंदुस्थानमध्ये आगमन झालेलं होतं। व्यापारासाठी इसवी सन 1600 इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हिंदुस्थानात व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती। इसवी सन 1600 ते 1765 या कंपनीचं काम पूर्णपणे व्यापारी होतं। मात्र 1757 साली ईस्ट इंडिया कंपनीनं प्लासीच्या लढाईत विजय मिळवून हिंदुस्थानमध्ये ब्रिटिश सत्तेचा प्रत्यक्षरित्या पाया घातलेला आहे। 1765 पासून व्यापाराबरोबरच इथल्या राजकारणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली होती। त्याचबरोबर या ठिकाणचे हिंदुस्थानातील वेगवेगळे प्रांत देखील जिंकून घेण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यामुळंच या ईस्ट इंडिया कंपनीवरच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून 1773 ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग ॲक्ट नावाचा कायदा संमत केलेला होता। या रेग्युलेटिंग ॲक्टच्या कायद्यानुसार कंपनीच्या अधिकाराखाली असणारे सर्व प्रदेशांचे एकीकरण करून बंगालचा गव्हर्नर म्हणून संपूर्ण भारतीय प्रदेशाचा तो गव्हर्नर बनणार होता आणि त्याच्याद्वारे इथला राज्यकारभार केला जाणार होता। मात्र ह्या 1773च्या कायद्यात देखील अनेक दोष असल्यामुळे हे दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने 1784 साली पिट्स इंडिया ॲक्ट कायदा संमत केलेला होता। याची देखील दर 20 वर्षांनी फेरतपासणी करण्यात आलेली होती आणि तो देखील कायदा पुढे अपयशी ठरल्याचे दिसते। इसवी सन 1857 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध मोठा उठाव हिंदुस्थानात झाला असल्यामुळं हा उठाव मोडून काढण्यात कंपनी सरकारला यश आलेलं आहे। 1857च्या या स्वातंत्र्य समरानं ब्रिटिश पार्लमेंटला कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणावी लागली आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं 1858च्या कायद्यानुसार या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटचा प्रत्यक्षात राज्यकारभार भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये सुरू झालेला आहे। 1858च्या कायद्यानुसार भारतामध्ये भारत सचिव आणि इंडिया काउन्सिल यांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून 1 नोव्हेंबर 1858 रोजी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनं जाहीरनामा काढून भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील आणि तिनं काही आश्वासनं भारतीयांना दिलेली होती। त्यामध्ये की भारतातील राजे आणि संस्थानिक यांच्याशी कंपनीने जे करार केलेले आहेत ते करार
आम्ही स्वीकारून त्या करारांचं पालन करण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणजेच ब्रिटिश सरकारची आहे. भारतीयांना समानतेची आणि निपक्षपातीची वागणूक देईन, भारतीयांच्या धार्मिक जीवनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, वगैरे वगैरे आश्वासनं या राणीच्या जाहीरनाम्यानं दिलेली आहेत. इसवी सन 1600 पासून 1858 पर्यंतचा जो राणीचा जाहीरनामा आहे, इथपर्यंत जे वेगवेगळे कायदे केले त्या वेगवेगळ्या कायद्यांनुसार किंवा कायद्यांमुळे भारतीयांना संतुष्ट करण्याचाच केवळ प्रयत्न ब्रिटिशांचा होता. मात्र प्रत्यक्षात इथली राज्यकारभार अधिक घट्ट करण्याचं षडयंत्र या कायद्यांच्या मध्ये होतं, हे आपणास दिसून येतं. यानंतर वेगवेगळे कायदे करणाऱ्या या ब्रिटिश सत्तेनं असेच पुढे देखील कायदे चालू ठेवलेले होते. त्याच्यातील पहिला महत्त्वाचा कायदा होता तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, ज्याला 1909चा कौन्सिल कायदा असं देखील म्हटलेलं दिसून येतं. आपण पाहिलं की 1885 राणीनं जाहीरनामा काढला. त्याच वेळेमध्ये राष्ट्रीय सभेची देखील स्थापना झालेली होती, म्हणजेच काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली होती. या माध्यमातून किंवा या काँग्रेसच्या व्यासपीठावरून जहाल आणि मवाळा असे 2 गट हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. आणि म्हणून या काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना काही प्रमाणात समाधानी ठेवण्यासाठी म्हणून असे वेगवेगळे जे कायदे केले, त्याच्यापैकी 1909चा कायदा देखील त्याला अपवाद नाही. त्यावेळचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड मोर्ले यांनी परस्परांशी विचारविनिमय करून एक जो सुधारणा कायदा केलेला होता, त्यालाच 1909 साली ब्रिटिश पार्लमेंटने मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून मंजुरी दिलेली होती. या कायद्यात ज्या काही तरतुदी होत्या त्या अशा आहेत की केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. ही सदस्य संख्या 16 वरून 69 नेमण्यात आलेली आहे. आणि कायदेमंडळांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मर्यादित प्रमाणात निवडणूक पद्धतीचा देखील स्वीकार करण्यात आलेला आहे. तसंच कायदेमंडळाच्या अधिकारामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. आणि या कायद्यानुसार स्वतंत्र प्रतिनिधित्व देखील दिलेला आहे. आणि हाच कायदा जो आहे तो भारतामध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये भारत पाकिस्तान अशी फाळणी होण्यास कारणीभूत ठरलेला आहे. कारण मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिल्या असल्यामुळं पुढच्या काळामध्ये जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीनं जोर धरलेला होता. यानंतर दुसरा कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं केलेला आहे, तो म्हणजे मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, ज्याला 1919चा कायदा असं देखील म्हटलेलं दिसून येतं. 1919च्या कायद्याचा किंवा कायदा करण्यास काय घटक कारणीभूत ठरला, तर 1914चं जे पहिलं महायुद्ध सुरू झालं, या पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय जनतेचं सहकार्य मिळवण्याच्या उद्देशानं ब्रिटिश पार्लमेंटनं हा कायदा केलेला होता. त्याचबरोबर 1909चा हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा काही प्रमाणात भारतीय जनतेला संतुष्ट करण्यात अपयशी ठरलेला होता. आणि मग दुसऱ्या महायुद्धामध्ये या हिंदुस्थानी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने 1919चा कायदा केलेला आहे, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हटलेलं आहे. या कायद्यात काय तरतुदी होत्या, तर भारतीय कायदेमंडळा कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेलं होतं. तसंच कायदेमंडळाची केंद्रामध्ये 2 सभागृह असतील असं तरतूद केलेली होती. प्रांतामध्ये कायदेमंडळ हे एकगृही ठेवण्यात आलेलं होतं. मात्र प्रांतातील कायदेमंडळातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आलेली होती. त्याचबरोबर प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला होता. द्विदल शासन पद्धतीमध्ये राखीव आणि सोपीव असे खात्यांचे 2 प्रकार पाडण्यात आलेले होते. पोलीस, न्याय, जमीन महसूल, कालवे अशी राखीव खाती गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाकडे, तर शिक्षण, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य, उद्योगधंदे, जंगले अशी सोपीव खाती ही लोकनियुक्त मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेली होती. त्यानंतर 1935चा भारत प्रशासन कायदा, 1919 ते 1935 या काळामध्ये हिंदुस्थानातील जनतेनं ब्रिटिशांशी असहकार होता. त्याचबरोबर या काळामध्ये 1920 साली ब्रिटिश सत्तेविरुद्ध महात्मा गांधींनी असहकार पुकारलेला होता. 1927 साली सायमन कमिशन आलेलं होतं, त्यावर देखील भारतीय जनतेनं बहिष्कार टाकलेला होता.
1930 ते 32 या काळामध्ये 3 गोलमेज परिषदा घेतल्या होत्या, मात्र त्या देखील अपयशी ठरलेल्या होत्या. 1930 साली महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनतेतील असंतोष संपुष्टात आणण्याच्या हेतूनं ब्रिटिश सरकारने 1935चा कायदा केलेला होता. या कायद्यात कोणत्या तरतुदी होत्या तर 1935च्या कायद्यानुसार भारतात संघराज्य शासन पद्धती सुरू करण्यात आलेली होती. भारतातील एकूण 11 प्रांत आणि देशी राज्य या संघराज्यात सामील करण्यात आलेली होती. केंद्र आणि घटक राज्य सरकारमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात येऊन संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची अशा विषयी याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. भारतात केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आलेली होती. त्याचबरोबर या कायद्यानुसार केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धतीचा देखील प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे. 1935च्या कायद्याद्वारे व्हाईसरॉयच्या अधिकारात वाढ होऊन तो खरा वास्तववादी प्रमुख बनलेला होता आणि प्रांतातील द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग बंद करण्यात आलेला होता आणि जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्यात आलेली होती. आणि 7वं महत्त्वाचं जे काही तरतूद होती ती म्हणजे भारतामध्ये संघराज्यासाठी सांघिक न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली होती. आणि याच 1935च्या कायद्यातील सांघिक न्यायालयाचं स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर क्रिप्स योजना. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतला असल्यामुळं भारतीय जनतेमध्ये असंतोष ब्रिटिशांच्या विरोधात वाढू देणं हे योग्य नाही हे ओळखून पंतप्रधान चर्चिल यांनी 11 मार्च 1942 रोजी सर स्टॅमफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात पाठवलं. भारतातील विविध नेत्यांशी विचारविनिमय करून त्यांनी एक योजना आखली, तिलाच क्रिप्स योजना म्हटले गेले. या कायद्यातील तरतुदी काय होत्या तर युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल. त्याचबरोबर भारतीय संघराज्याची घटना निर्माण करण्यासाठी एक घटना समिती बोलवण्यात येईल आणि घटना समितीने निर्माण केलेली राज्यघटना स्वीकारण्याचे बंधन ब्रिटिश सरकारवर असेल. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंतचा जो युद्धाचा काळ आहे त्यावेळेस भारतीयांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारवरती राहील. अशा प्रकारचं तरतूद या क्रिप्स योजनेमध्ये होती. त्यानंतर 1946ची त्रिमंत्री किंवा कॅबिनेट मिशन योजना. 1946 साली ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड ॲटली यांनी भारतातील राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्री सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅमफर्ड क्रिप्स व आल्बर्ट अलेक्झांडर यांना भारतात पाठवलं. हे 3 मंत्री कॅबिनेट दर्जाचे होते म्हणून या मिशनला कॅबिनेट मिशन देखील म्हटलं जातं किंवा त्रिमंत्री योजना, 3 मंत्री असल्यामुळे त्रिमंत्री योजना असं म्हटलं गेलेलं आहे. या कायद्यातील तरतुदी काय होत्या तर ब्रिटिश, भारत आणि संस्थाने यांचं मिळून संघराज्य निर्माण करण्यात येईल. संघराज्यासाठी स्वतंत्र कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ निर्माण केलं जाऊन त्यामध्ये प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी असतील. प्रांतिक कायदेमंडळाने एक घटना समिती तयार करावी. या घटना समितीत 389 सदस्य असतील. भारतातील प्रांतांचे अ, ब आणि क असे 3 गट पाडून प्रत्येक गटानं आपापल्या प्रांतासाठी घटना तयार करावी. नंतर गटांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संघराज्याची घटना तयार करावी असं ठरवण्यात आलेलं होतं. दर 10 वर्षांनी घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार देखील प्रांतांना देण्यात आलेला होता आणि जोपर्यंत घटना समितीचं कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत हंगामी सरकार स्थापन करण्याचा अधिकार प्रांतांना देण्यात येईल आणि भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे सदस्य घटना समितीतील राहतील असं तरतूद करण्यात आलेली होती. शिवाय भारताला ब्रिटिश राष्ट्रमंडळातून बाहेर पडण्याचा अधिकार देखील देण्यात आलेला होता. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन योजना. माउंटबॅटन यांनी व्हाईसरॉयचे सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथम काँग्रेस आणि मुस्लिम लीग या पक्षांच्या नेत्यांशी सत्तांतरासंबंधी विचारविनिमय करून हिंदुस्थानचे अखंडत्व कायम ठेवून सत्तांतर करणं कठीण आहे हे ओळखूनच त्यांनी आपली योजना तयार केलेली होती. त्या तरतुदी अशा होत्या. पंजाब व बंगाल या 2 प्रांतांचे विभाजन करून हिंदू लोकांचा भाग भारताला आणि मुस्लिम लोकांचा भाग पाकिस्तानला जोडण्यात येईल. भारतात सामील व्हायचं की पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. सिंध प्रांतांची विधानसभा सिंध प्रांतासंबंधी निर्णय घेईल तसा स्वयंनिर्णयाचा अधिकार सिंध प्रांताला देण्यात आलेला होता. वायव्य सरहद्द प्रांत व आसामचा सिलेट जिल्हा यांना सार्वमताचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि जर हिंदुस्थानची फाळणी झालीच
तर सीमा आयोग नेमून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या सीमा निश्चित करण्यात येईल असं देखील सांगितलेलं होतं. देशी राज्यांना कोणत्या राज्यात सामील व्हायचं किंवा स्वतंत्र राज्य म्हणून राहायचं हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. आणि भारताला सत्ता देण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून जून 1948पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच हे सत्तांतराचं कार्य पूर्ण केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार दिलेलं होतं. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही राजकीय पक्षांनी लॉर्ड माउंटबॅटन योजनेला तत्वतः मान्यता देखील दिलेली होती. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 साली अस्तित्वात आला. लॉर्ड माउंटबॅटन योजनेच्या आधारे फाळणीसंबंधीचं विधेयक तयार करून 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटपुढे हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ठेवण्यात आलेला होता. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने या विधेयकास मंजुरी दिली आणि या कायद्यालाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असं म्हटलं गेलेलं आहे. या कायद्यातील तरतुदी अशा होत्या. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात येतील आणि त्याच दिवशी त्यांना सत्ता देण्यात येईल. तसेच त्यांना वसाहतीच्या राज्याचा दर्जा देण्यात येईल. दोन्ही राज्यांना घटना निर्मितीचे अधिकार आणि सार्वभौमत्व प्रदान करण्यात येईल. दोन्ही राज्यांच्या स्वतंत्र अशा घटना समित्यांना देखील मान्यता देण्यात येईल. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत व पाकिस्तान या दोन्ही राज्यांवर ब्रिटिश सरकारचे किंवा पार्लमेंटचे कोणत्याही स्वरूपाचे नियंत्रण राहणार नाही. तसेच भारत सचिव या पदाची समाप्ती करण्यात येईल. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र गव्हर्नर जनरलची नियुक्ती करण्यात येईल. केवळ घटनात्मक प्रमुख या नात्याने गव्हर्नर जनरल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करील. 15 ऑगस्ट 1947 पासून गव्हर्नर जनरलचे विशेषाधिकार रद्द करण्यात येतील. नवीन राज्यघटना निर्माण होईपर्यंत दोन्ही देशातील कायदेमंडळे कायम राहतील. त्यांना कायदा निर्मितीचा आणि घटना दुरुस्तीचा अधिकार राहील. जोपर्यंत दोन्ही देशात नवीन राज्यघटना निर्माण होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांचा राज्यकारभार 1935च्या कायद्यातील तरतुदीनुसार चालेल. अर्थात परिस्थितीनुसार या तरतुदीत बदल करण्यात येतील. 1947च्या कायद्यानुसार भारतातील संस्थानांवर असलेली सार्वभौम सत्ता संपुष्टात येईल. अशा प्रकारच्या या कायद्यामध्ये तरतुदी होत्या. पाठीमागील माहितीवरून आपणास लक्षात आलं असेल की व्यापाराचं निमित्त करून जी काही राष्ट्र भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये आलेली होती त्यांनी केवळ व्यापारच केला. मात्र इंग्रज हे अशा प्रकारचे धूर्त राजकारणी निघाले की त्यांनी व्यापाराबरोबर यातल्या राज्यकारभारामध्ये सहभाग घेतला. राज्यकारभार करत असताना स्थानिक लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून वेगवेगळे कायदे केलेत. मात्र हे सगळे कायदे इथल्या हिंदुस्थानातील जनतेवरती अन्यायकारक होते आणि म्हणून वेगवेगळ्या सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून किंवा व्यासपीठांवरून स्वातंत्र्याची मागणी होत होती. आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांना हिंदुस्थानला भारत पाकिस्तानाशी फाळणी करून स्वातंत्र्य देणं क्रमप्राप्त ठरलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेतला. या कायद्यांच्या माध्यमातून किंवा हे जे कायदे आहेत तर ते कायदे भारतीय संविधान तयार करताना कशा प्रकारे उपयुक्त ठरलेले आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ असणार आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीचे कार्याचं समालोचन. धन्यवाद.